मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। चैत्य भक्ती गौतम गणधर स्वामींच्या मुखातून निघालेली शाश्वत अशी भक्ती आपण बघतो आहे। त्यांच्यासारखा उत्कट भक्तीचा भाव आमच्याही जीवनात यावा हा आमचा मनोमन त्या ठिकाणी अभिप्राय असणार आहे। त्यांनी जितक्या उत्कृष्ट पद्धतीने सर्वस्व ओतून भक्ती, अद्वैत भक्ती की ज्या भक्तीमध्ये तुम्हीपणा नाही अशा प्रकारची भक्ती त्यांनी आरंभिलेली, तशाच प्रकारची अद्वैत भक्ती माझ्याही जीवनात अवतरित व्हावी या मनोमन भावनेसह आपण चैत्य भक्ती बघतो आहे। हा भाव अंतःकरणामध्ये स्थायी रूपाचा आमचा असायला पाहिजे। मंदिरात दर्शन करताना जिन प्रतिमांचं अपलक नेत्रांनी अनुभवन करत असताना मलाही सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हावी हा भाव आमच्या अंतःकरणात आला पाहिजे। मनामध्ये सहज रीतीने वितराग धर्माविषयी गुणानुवाद यायला पाहिजे। अनेकांत धर्म आमचा किती वैज्ञानिक आहे हे आमच्या अंतःकरणात भिडायला पाहिजे आणि साक्षात समवशरण स्थित अरहंत परमेष्ठीची प्रतिमा आमच्या मनामध्ये असायला हवी आहे। अशा प्रकारची ही भक्ती आम्ही या ठिकाणी बघतो आहे आणि 4 श्लोक आमचे बघून झाले। अरहंत परमेष्ठीचं आम्ही विस्तृत रूपाने वर्णन बघितलं। सिद्ध कसे असतात, 8 गुण त्यांच्या जीवनात कसे आहे, आचार्यांचे वेगळ्या पद्धतीने आम्ही 8 गुण बघितले। उपाध्यायांचे गुण बघितले की उपाध्याय कसे आहे, वाग्मी आहे, स्व समय परसमयाचे ज्ञाते आहे, शंका निवारण करणारे आहे, सूत्र आणि आगमाचे पारगामी आहे। असे हे उपाध्याय परमेष्ठी आमच्याही जीवनात उपाध्याय परमेष्ठीचं अटळ असं स्थान आहे। एक प्रश्न अनुषंगाने आठवला, उपाध्याय परमेष्ठीची प्राचीन प्रतिमा जर आम्हाला पाहायची असेल, सगळ्यात प्राचीन प्रतिमा, तर आम्हाला कुठे बघता येईल? उपाध्याय परमेष्ठीची प्रतिमा प्राचीन प्रतिमा आहे देवगड। देवगडला आम्हाला बघता येईल उपाध्याय परमेष्ठीची प्राचीन प्रतिमा। आणि तमिळनाडूमध्ये गेले, तमिळनाडूच्या ज्या मंदिरांमध्ये गेल्या तर अनेक उपाध्यायांच्या धातूच्या प्रतिमा आम्हाला तिथे पाहायला मिळतात। नंतर साधू परमेष्ठीचे गुण बघितले की कसे आहे साधू, भद्र स्वभावी, शूर, धीर, वै अशा प्रकारचे साधू परमेष्ठींचे गुण। आणि हे सर्व पंचपरमेष्ठी या जगात वंदेभ्य हो वंदनीय आहे आणि सर्वत्र सर्वेभ्य नमोस्तु हे विशेषण आम्ही बघितले। आता अरहंतांचा नमस्कार हा जो आहे हा भव्यांवर उपदेश करून उपकार करणारा आहे। अरहंत परमेष्ठीला जे आम्ही नमन करतो आहे, हे नमन करत असताना सहज रीतीने भव्य जीव जो आहे या भव्य जीवाच्या जीवनात परिणामांची मंदता येणार आहे। प्रतिमाचं जिनदर्शन करता करता निज दर्शन देखील त्याच्या माध्यमातून जीवाला होणार आहे। त्यांचं चैत्य जरी आम्हाला उपदेश देत नसला तरीही त्यांच्या त्या मौनातून वाणीला मुखरित करण्याचं सामर्थ्य त्यांच्या त्या वीतराग मुद्रेमध्ये आहे। आणि या तऱ्हेने ते आमच्यावर एक प्रकारचा उपकार करतात। त्यांना पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये देखील शांती, वितरागता उदयात येतेच येते। हा आमच्यावर त्यांचा अत्यंत महान असा उपकार आहे। या ठिकाणी सांगतात गाथा नंबर 5,
मोहादी सर्व दोषारी घातकेभ्य सदा हतरजोभ्य विरहितरः स्कृतेभ्यः पूजार्हेभ्यो नमो अर्हद्भ्यः मोहादी सर्वदोषारी घातकेभ्य सदा हतरजोभ्यः विरहितरः स्कृतेभ्यः पूजार्हेभ्यो नमो अर्हद्भ्यः मोहादी मोह आदी मोह आदी याचा अर्थ त्या ठिकाणी मोहनीय कर्माचे सगळेच्या सगळे भेद लावायचे मोहाला आदी करून केलं तर मोहनीय कर्माचे एकूण भेद होतात 28. पहिल्यांदा तर दर्शन मोहनीय चारित्र मोहनीय किंवा दर्शन मोहनीय आणि अकषाय मोहनीय नाही कषाय मोहनीयाचे कषाय मोहनीय आणि नो कषाय मोहनीय हे कषाय मोहनीयाचे आणि एक दर्शन मोहनीय अशा तऱ्हेने दर्शन मोहनीयाचे 3 आणि मोहनीय कर्माचे चारित्र मोहनीय कर्माचे 25 असे मोहादी सर्व दोष अरी हे सगळे दोष आहे आणि या सगळ्या दोषांना शत्रू आहे आमचे विकार आहे आणि विकार कसे आहे आमच्या जीवनात हे शत्रूप्रमाणे आहे आणि शत्रूला आम्ही आमच्या जीवनात जसं स्थान देत नाही त्याप्रमाणे मोहाला देखील आम्हाला आमच्या जीवनात स्थान द्यायचं नाही. मोहनीय कर्म हे शत्रू प्रमाणे आहे. शत्रू समोर असेल तरीही तो आम्हाला काढायचा आहे आणि शत्रूंनी मागून वार करत असेल तोही शत्रू आम्हाला चालणार नाही. म्हणून हा शत्रू आम्हाला दूर करायचा आहे. शत्रू दूर करायचा आहे, कर्म आम्हाला नष्ट करायचं आहे, ही आमची नयाची भाषा आहे. हा आमचा अनुपचरित असद्भूत व्यवहार नय आहे. आम्हाला कर्माला नष्ट करता येत नाही हे सत्य आमच्या हृदयात धारण करायचं आहे. आम्ही जे काही करणार आहे ते आमच्या परिणामांमध्ये होणार आहे आणि परिणामांमध्ये झाल्यानंतर असा काही निमित्त नैमित्तिक संबंध कर्माचा आणि जीव परिणामांचा आहे की तिकडे कर्मामध्ये देखील तशाच प्रकारची उथलपुथल होईल, तशाच प्रकारचा बदल कर्मामध्ये देखील होईल. त्यांचं कर्मबंधन तशाच प्रकारचं ढिलं होईल. जसा कल्याण मंदिर मध्ये एक श्लोक दिलेला आहे की ज्या वेळेला वनामध्ये मयूर प्रवेश करतात त्यावेळेला चंदनाच्या झाडाला वेटोळे घालून घट्ट बसणाऱ्या सापांचं बंधन देखील ढिलं होतं. मोरांचा केकार ऐकल्यानंतर किंवा गरुडाचा तो शब्द ऐकल्यानंतर ज्याप्रमाणे त्या सर्पांचं बंधन शिथिल होतं, ढिलं होतं, त्याप्रमाणे जेव्हा जीव परिणामांमध्ये मंदता येणार आहे, भगवंतांच्या गुणांचा अनुवाद अंतरंगामध्ये राहणार आहे, मलाही भगवंता समान बनायचं हा भाव अंतरंगामध्ये राहणार आहे, त्यावेळेला हे आमचे शत्रू जे आहे मोहनीय रूप प्रबल शत्रू जो आजपर्यंत अजेय राहिला. समयसार मध्ये त्यांनी सांगितलं आजपर्यंत एक छत्री अंमल कुणाचा आहे तर तो मोहाचा आहे आणि या मोहाला श्रह देण्याचं कार्य आमच्या या परिणामांच्या निमित्ताने घडलेलं आहे. शांतता वितरागता अंतरंगात धारण केली, जीवाजवळ जे कर्म बांधल्या गेलेलं आहे त्याचं बंधन आपोआप शिथिल होत गेलं, ढिलं होत गेलं. जीवाला कर्म नष्ट करावं लागत नाही. कर्माची सत्ता पृथक आहे, जीव पृथक आहे आणि तरी देखील यांच्यामध्ये असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. हे सत्य जेव्हा आम्ही नयाची भाषा शिकतो तेव्हा आम्हाला हे सगळं व्हिज्युअल व्हायला पाहिजे, हे सगळं आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी तरळायला पाहिजे. अशा तऱ्हेने दोष अरी, हा दोषारी जो आहे, अरी शब्द आहे त्या ठिकाणी, अरी म्हणजे शत्रू. आणि घातकेभ्य, घात करणारा हा दोष, जे काही 18 दोष आहे, क्षुधा तृषा आदी 18 दोष, या 18 दोषांना देखील जीवनातून हा काढून टाकतो. प्रत्येक दोष पहा त्या ठिकाणी अशा कर्माचं उदय आहे की तो दोष आमच्यामध्ये दिसतो आहे. जसा मरण दोष सांगितला तर का आहे मरण,
तर आयु कर्माचा उदय संपला म्हणून मरण आहे. म्हणजे तो भाव नष्ट झाला, ती पर्याय नष्ट झाली. पण परत एक अंतिम सत्य, आयु कर्म जे आहे, या आयु कर्माचा आज तागायत पर्यंत जीवाला एक क्षणाचा देखील विरह झाला नाही. कारण कोणती ना कोणती आयु आम्ही भोगतोच आहे. आयुचा कधीही आम्हाला 14व्या गुणस्थानाच्या अंतापर्यंत हे आयु आमचं राहणार आहे. जे तेजस आणि कार्माण प्रकृती, कार्माण शरीर आहे, हे आमचं राहणार आहे. आम्हाला विरह झाला तो औदारिक शरीराचा होईल, वैक्रियक शरीराचा होईल. परंतु हे आमचे खरे दोष, क्षुधा, तृषा, क्षुतृषा, पिपासा, हे जे काही 18 दोष आहे, हे 18 दोष आमच्या जीवनात काही ना काही प्रमाणात आहे. हे कर्माच्या उदयामुळे होते आहे आणि या कर्माच्या उदयाला आता दूर केलेला आहे घातकेभ्य, आणि सदासाठी दूर केलेला आहे. आणि हत म्हणजे हते म्हणजे विनाशिते, नष्ट केलेला आहे. रजोभ्य, रज शब्द सांगितला होता. रज म्हणजे धूळ. ज्ञानावरण आणि दर्शनावरण या कर्माला रज म्हटलेलं आहे. म्हणून ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म देखील जीवनामधून निघून गेलं. आणि विरहित रहस म्हणजे अंतराय कर्म, अरि रज रहस विहीन. पंडित दौलतरामजींची एक स्तुती आहे. त्या स्तुतीमध्ये पहिल्याच ओळीमध्ये हे शब्द दिलेले आहे की अरि रज रहस विहीन. तर रहस्य म्हणजे अंतराय कर्म, म्हणजे अंतराय कर्मानी हा विरहित झालेला आहे. आणि असा झाल्यामुळे पूजा अर्हद्भ्य, हा पूजनीय झालेला आहे, अर्हत झालेला आहे, पात्र बनलेला आहे. कुणाकडून? तर जे काही 100 इंद्र आहे, या 100 इंद्रांच्या माध्यमातून हा पूज्य बनलाय, अर्हत पदाला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. कोणते आहे 100 इंद्र? 100 इंद्र कोणते आहे की ज्यांची नित्य समवशरणामध्ये ते इंद्र आराधना करतात तीर्थंकरांची? व्यंतरांचे 32, भवात्रिकाचे 40, वासीचे 40, श्रावणाचे 40, एक मनुष्यांचा इंद्र, एक प्राण्यांचा इंद्र सिंह, 16, चक्रवर्ती सिंह, सूर्यचंद्र चक्रवर्ती सिंह, सूर्य आणि सूर्यचंद्र. चंद्र इंद्र आहे आणि सूर्य प्रतींद्र आहे. हा, प्रतींद्र. भवनालय 40, 40, भवनवासीचे 40, व्यंतर देवान होंती 32, कप्पामर 24. कप्पामर म्हणजे वैमानिक देव, कल्पवासी देव, यांचे 24 इंद्र आहे. स्वर्ग 16 आहे. आणि 16 स्वर्गात 24 इंद्र कुठे आहे? पहिल्या 4चे मिळून 2 असं आहे ते. पहिल्या 4, दुसऱ्या 4चे 2, तिसऱ्या 4चे 2 आणि मग प्रत्येकाचे 2-2 वर. मधल्या 4 मध्ये 2 मिळून 1 इंद्र आहे. आणि 24 म्हणजे 12 इंद्र आहे आणि 12 प्रतींद्र आहे. इंद्र 12च आहे. भवनालय 40 मध्ये 20 इंद्र आहे आणि प्रतींद्र 20. असे मिळून भवनालय 40, कप्पामर 24 मध्ये 12 इंद्र, 16 स्वर्गामध्ये 12 इंद्र आहे. खाली 4 मध्ये 4 आहे, वर 4 मध्ये 4 आहे आणि मधल्यामध्ये 4च इंद्र आहे, 8 मिळून. तर असे मिळून कप्पामर 24. चंदो सुरो नरो तिर्यो. चंद्र, सूर्य, नर म्हणजे चक्रवर्ती आणि तिर्यंच्यांचा सिंह, असे 100 इंद्रांनी जे पूजनीय आहेत. आणि अर्हद्भ्य म्हणजे त्यांना अशा पूजनीय असलेल्या त्या अर्हंत परमेष्ठीला हा यांनी नमस्कार केलेला आहे. म्हणून अर्थ पहा की ज्यांनी मोहनीय कर्माचा नाश करून, आम्ही शब्द वाचतोय वरच्या स्टँडर्ड मध्ये, आता समजा आम्ही प्रवेश केला आहे, मोहनीयाचे भेद आमच्या चटकन लक्षात आले पाहिजे की एवढ्या सगळ्या प्रकृतींचा आता त्यांचा क्षय झालेला आहे. क्षय झाला आहे म्हणत असताना
कर्मामध्ये त्यांनी काहीही केलं नाही. त्यांनी आपल्या परिणामांना विशुद्ध, विशुद्धतर, विशुद्धतम अशा रीतीने ऊर्ध्वरूप आणि परिणमित केलेलं आहे. आणि त्यामुळे पृथक्त्व वितर्क ज्ञानाच्या माध्यमातून आणि एकत्व वितर्क अविचार ध्यानाच्या माध्यमातून ज्ञानावरण, दर्शनावरण आणि ती अंतर आहे या 3 घाती कर्मांचा नाश, या 3 घाती कर्मांचा नाश कोणत्या गुणस्थानात होतो? 12व्या 12व्या गुणस्थानात. हा, 12व्या गुणस्थानाच्या शेवटच्या समयात या 3 कर्माचा समयात. नाश झालेला आहे. तोपर्यंत हे कर्म आहे तिथे नष्ट झालं आणि 13व्या गुणस्थानात ते पोचलेले आहे. अशा तऱ्हेने ज्ञानावरण, दर्शनावरण कर्माचा आणि त्यासोबत अंतराय कर्मांचाही त्यांनी नाश केलेला आहे. यामध्ये परत विशेषता जर बघायची असेल आम्हाला थोडक्यात, तर 3 महान निद्रा ज्या आहे त्यांचा नाश 9व्याच गुणस्थानात होतो आणि उरतात 6. त्या 6 दर्शन मोहनीयाच्या प्रकृती, 5 ज्ञानावरणाच्या प्रकृती आणि 5 अंतरायाच्या प्रकृती. 5, 5, 10 आणि 6, 16 अशा 16 प्रकृतींचा नाश करून ते अर्हंत पदाची प्राप्ती करतात. अशा इंद्रादी देवांकडून पूज्य असणाऱ्या अरिहंत परमेष्ठींना या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये ग्रंथकार परत धर्माला नमन करतात. आमच्या मनात प्रश्न येतो की धर्माला तर त्यांनी आधी पण नमन केलेला आहे बा, की तो धर्म जयतात धर्म, श्रेयान धर्म असं सांगून तर धर्माला प्रथमतः नमस्कार केला. आता परत धर्माला नमस्कार ते का करत आहे? हा भाव सहज मनात येणं आमच्या सहज शक्य आहे. परंतु त्यावेळेला मला हा विचार करायचा आहे, जसं आम्ही पहिल्यांदा वरवर पाहिल्याबरोबर आमच्या आनंदाच्या उर्मी अंतरंगात दाटतात आणि त्यावेळेला तो पहिला नमस्कार घडून जातो आणि त्यानंतर परत त्यांना गुणांची आठवण करत करत परत आम्ही नमस्कार करतो. त्याप्रमाणे याही ठिकाणी अशा तऱ्हेने परत धर्माला नमस्कार केलेला आहे. प्रवचनसार मध्ये तर त्यांनी पत्तेगम म्हणजे प्रत्येक मूर्ती समोरही मी नतमस्तक होतो आहे हा भाव ठेवला. किंवा विदेह क्षेत्रामध्ये जे तीर्थंकर आहे, ज्या जिनप्रतिमा आहे, त्यांना अलग अलग मला नमस्कार करायचा आहे. आम्ही सामूहिक नमस्कार करतो आज, तसं पाहिलं तर आज आम्ही वेदीच्या समोर नमन करतो. आता तर तेही आमच्याच्यानी होत नाही वाकणं, नमस्कार करणं. पण आचार्यांच्या अंतरंगामध्ये भक्तीचा एवढा अकृत्रिम स्रोत विद्यमान आहे की त्यांना तर असं वाटतं की पत्तेगम हे शब्द ठेवून मी प्रत्येक मूर्ती समोर जिथे जिथे चैत्यालय दिसेल तिथे मी नतमस्तक होतोय, साष्टांग प्रणिपात करतो आहे अशी भावना आहे. म्हणजे वारंवार हे भाव अंतरंगात नमस्काराचे आणि नमस्काराचे भाव का येतात? आराध्य आराधक भाव 6व्या गुणस्थानपर्यंत आहे. त्या 6व्या गुणस्थानपर्यंत सतत अंतरंगामध्ये हे राहतं की तुम्ही आराध्य आहात, तुमच्या सारखं मला बनायचं आहे, मी दास बनून तुमच्या या जिनमंदिरात प्रवेश केलेला आहे आणि तुमचं स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या स्वरूपाचं भान मला झालेलं आहे. तुमच्या सारखंच माझं स्वरूप आहे हे मी बघितलेलं आहे. म्हणून त्यांना म्हटलं दर्पणायते. आणि दर्पण पाहिल्यानंतर आम्हाला दर्पण नाही पुसायचंय, आम्हाला पुसायचं आहे तो आमच्या अंतःकरणात लागलेला कालिमा. ते दाखविण्याचं कार्य फक्त दर्पणाने केलेलं आहे. अशा तऱ्हेने या प्रत्येकाला नमस्कार करून आमचं हे अंतःकरण कसं शुद्ध होईल हे या ठिकाणी पाहायचं आहे. आणि पाहत असताना जी आमची पहिली भूमिका होती की तुम्ही आराध्य आहात, मी आराधक आहे, ही भूमिका संपून ते एक अद्वैत भूमिकेत आलेले आहे की हे भगवन तुम्ही जसे आहात तसे मी पण आहे, तू आणि मी काही फरक नाही आहे. म्हणजे अहमच्या भूमिकेत आले,
सोहमच्या भूमिकेत आले आणि अहमची त्या ठिकाणी परिणती झाली. अशा तऱ्हेची ही भाव जेव्हा जीवनात येतील त्यावेळेला हा खऱ्या अर्थाने धर्म जो धारण करतो, उत्तम सुखात ठेवतो, जो माझ्यात आहे तो मला प्रशंसनीय आहे, अशा त्या धर्माला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. आणि तो धर्म कसा आहे तर ज्याला आम्ही म्हणतो क्षमादी दशधर्म, हा तेच या ठिकाणी सांगतात 6व्या श्लोकात. शांत्याश्रवादी गुणगण सुसाधून सकल लोकहित हेतुम शुभधाम निधातारम वंदे धर्मम जिनेन्द्रोक्तम. शांत्यार्जवादी गुणगण सुसाधनम सकल लोकहित हेतुम शुभधाम निधातारम वंदे धर्मम जिनेन्द्रोक्तम. वंदे, मी वंदन करतो. वंदेचा करता आहे अहम. जसं आपण वंदे मातरम म्हणतो, वंदे मातरमचा अर्थ आहे अहम वंदे मातरम, मी मातेला नमस्कार करतो. मातरम मातृ शब्दाचं रूप आहे, मी मातेला नमस्कार करतो. या ठिकाणी अहम धर्मम वंदे, मी धर्माला नमस्कार करतो. आणि धर्म कुठे आहे? धर्म तर आमच्या अंतरंगामध्ये विद्यमान आहे. धर्म हा बाह्य वस्तूच नाही, जी आमच्या अंतरंगामध्ये अनादी कालापासून अनंत काळपर्यंत राहणार आहे, जो आमच्या आज पर्यायी जरी प्रगट नसला तरी शक्तीच्या माध्यमातून जो आमच्यात विद्यमान आहे, तो आहे धर्म. तो आहे रत्नत्रय रूप धर्म, तो आहे दशधर्म. अशा या धर्माला वंदे, मी वंदन करतो. आणि हा जिनेंद्र धर्म कसा आहे तर जिनेंद्रोक्तम, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेला आहे. जिनेंद्र भगवंतांनी सांगितला म्हणून आम्हाला तो वंद आहे का? तो वंद्य त्यासाठी नाही, पण त्यामध्ये शुद्धता आहे, परिपूर्णता आहे, तो सहजता आहे, अकृत्रिमता आहे, आणि म्हणून तो आम्हाला पूजनीय आहे. म्हणून जिनेंद्रांनी सांगितलेला धर्म आम्हाला वंदनीय आहे. कसा आहे हा धर्म तर शांती आर्जवादी गुणगण सुसाधनम. शांती म्हणजे क्षमा म्हणा, किंवा शांती म्हणजे कषायांचं उपशम म्हणा. दोन्ही कषायांची अत्यंत मंदता जी आता पर्यायी प्रगट झाली वाटत नाही, ती शांती. क्षमा, क्रोधाच्या विरोधी असणारा भाव, क्रोध संपलेला आहे. आर्जव, मार्दव, मान संपलेला आहे. आर्जव, कपट संपलेला आहे. शौच काय आहे? असत्यतापणा संपलेली आहे, असुचीपणा संपलेला आहे, अशा तऱ्हेचा असंयम संपलेला आहे. असे हे जे काही दशधर्म आहे, हे दशधर्म आणि तेषाम गुण गण, गण याचा अर्थ आहे समूह. तर अशा गुणांचा जो समूह आहे तो सुसाधनम, सुसाधनम याचा अर्थ सगळ्याकडून तो सुशोभित होतो आहे. शोभनम असा हा धर्म आहे, अत्यंत शोभायमान असा आहे. जो अंतरंगात ते धारण करेल त्याच्याही जीवनात अशा प्रकारचा एक प्रकारचा वितराग भाव निश्चितपणे बाह्यतः देखील झळकणार आहे. असा हा सकल लोकहित हेतुम, समस्त प्राण्यांच्या हिताला कारण आहे. ज्यानी उपदेशाला श्रवण केलं त्याला तर तो कारणीभूत आहेच आहे, प्रश्नच नाही. जो उपदेश हृदयंगम करेल त्याच्यासाठी तर हा धर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. पण जो उपदेश ऐकणार पण नाही त्याच्याही साठी त्वस्सं कथापि जगताम दुरितानि हंती, त्याच्या कानावरून अस्पष्ट वार्ता देखील गेली तरी देखील त्याच्याही ते कल्याणप्रद असणार आहे. आप्तमीमांसा ग्रंथाची रचना जी झालेली आहे
ती कोणत्या आचार्यांनी केलेली आहे? समंत भद्राचार्य. समंतभद्र आचार्य. आणि आप्तमीमांसा आणि त्या याच्यावर जो लिहिला थोडं बिजोलिया नाही, पार्श्वनाथ कोणता ग्रंथ स्वामींच्या म्हणत आहे? फण्यावर जो श्लोक, पात्रकेसरी नावाचा, पात्रकेसरी, जो तो म्हणजे त्या ठिकाणी क्षेत्राला आहे ना तो? अहिक्षेत्राला बरोबर. हा, तर क्षेत्राला आहे. हा. अहिक्षेत्राला ते पार्श्वनाथ प्रभूच्या फण्यावर एक श्लोक कोरलेला आहे. तो पाहिलाय? अहिक्षेत्राच्या जुन्या मंदिरात तो त्या पार्श्वनाथ फण्याच्या मूर्तीवर श्लोक कोरलेला आहे. आणि ते पात्र केसरी होते कट्टर ब्राह्मण. जैन मंदिरासमोर जायचं नाही, जैन सिद्धांत कानावरही पडू द्यायचा नाही, हे त्यांचं ब्रीद होतं. पण एक दिवस अपरिहार्यपणे त्यांना जैन मंदिर समोरून जावं लागलं तर कानात बोट घालून जायचे, नियम ठरलेला. कानात बोट घातले, पण योगायोग पहा, त्या व्यक्तीचं काहीतरी भाग्य असं फलित होणार होतं की कानात बोट घातले असताना पायाला काटा टोचला. काटा टोचल्यामुळे कानातले बोट काढावा लागला आणि काटा काढावा लागला. तेवढ्या वेळामध्ये आतमध्ये एक महाराज होते आणि जे आप्तमीमांसाचा पाठ पढत होते. हे पढत असताना, वाचत असताना त्यांना अरे एवढी आनंदाची अनुभूती आली आणि एवढं त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये जाणवलं की हे आपण शिकलं पाहिजे. आपली गुरु आज्ञा मांडली नाही तर चालेल, पण हे शिकायला पाहिजे. मंदिरात गेले, त्यांना विचारलं अर्थ. ते म्हणे बा माझं तर काही एवढं ज्ञान नाहीये, मी तर काही याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर हे पुस्तक तुम्ही घेऊन जाऊ शकता, तुम्ही पंडित आहात, तुम्ही अर्थ लावू शकता. आणि त्या व्यक्तीने ते पुस्तक नेलं पात्रकेसरींनी आणि त्या ग्रंथाला अगदी ते सोडलंच नाही हातातून. एक श्लोक त्यांना अडला. एक श्लोक अडल्यानंतर झोपी गेले, पण मनामध्ये तोच विचार. स्वप्नामध्ये त्यांना पद्मावती देवींनी दृष्टांत दिला की उद्या सकाळी मंदिरामध्ये तुम्ही सुचिरभूत होऊन जा, तुम्हाला त्या मूर्तीच्या फण्यावर त्याचा अर्थ क्लिअर होईल. आणि ते तशा प्रकारचं त्यांनी केलं आणि जैन धर्माचं काय केला, स्वीकार केला. म्हणजे जे ऐकतात त्यांच्यासाठी तर ते फायद्याचं आहे जैन धर्म, पण जे ऐकत नाही, वार्ता जरी कानावर पडली, पुसटशी जरी पडली, तरीही त्या जीवाचं भवितव्य सुधरू शकतं. तर असं सामर्थ्य अशा आमच्या या धर्मामध्ये असणार आहे. म्हणून सकल गुण गण सुसाधनम आणि सकल लोक हित हेतू, सर्व लोकांच्या हितासाठीचा आहे. अर्थ उत्तम, क्षमा, मार्दव आदी 10 धर्मरूपी गुणांच्या समूहांचा साधन असणारं, समस्त प्राण्यांच्या हिताचं कारण, जो उत्तम स्थानात निर्वाणाची प्राप्ती करून देणारा आहे, असा जिनेंद्र भगवंतांना सांगितलेल्या जिन धर्माला मी नमन करते. आणि यानंतर जिनवाणीची स्तुती 7 नंबरच्या श्लोकामध्ये केलेली आहे. मिथ्या ज्ञानतमो वृत्त लोकेक ज्योतिरमित गमयोगी सांगोपांगमजेयम जैनम वचनम सदा वंदे. मिथ्या ज्ञानतमो वृत्त लोकेक ज्योतिरमित गमयोगी सांगोपांगमजेयम जैनम वचनम सदा वंदे. परत या ठिकाणी सदा वंदे, मी निरंतर वंदन करतो. कुणाला? जैनम वचनम, जैन वचन जे आहे त्याला मी सदा नमस्कार करतो. कसं आहे आमचं जैन वचन? तर हे जैन वचन आमचं असं आहे की याला कुणीही प्रतिशह देऊ शकत नाही. हे आम्हाला कोणतंही शास्त्र शिकायचं असेल तर त्या शब्दाचे आम्हाला काय त्याची जी शब्दसंग्रह असेल
त्या शब्दसंग्रहाचा अर्थ ज्ञात करून घ्यावा लागतो. तसं आमचं जैन आगम जर शिकायचं असेल तर आम्हाला जैन वचन आणि त्याच्या माध्यमातून त्यांना काय सांगायचं आहे, सापेक्षता, हे समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून अशा तऱ्हेने हे आमचं जैन वचन, याची जी भाषा आहे ही नय भाषा आहे, अनेकांतमय भाषा आहे, आणि ही आम्हाला प्रथमतः समजावी लागते. म्हणून जैनम वचनम सदा वंदे. कसं आहे आमचं हे जैन वचन, तर मिथ्या ज्ञान तमो आवृत्त लौकिक ज्योती ही मिथ्या ज्ञानम म्हणजे विपरीत ज्ञान. मिथ्या ज्ञान जीवनात आहे याचं अंतरंग कारण असणार आहे. मिथ्या ज्ञान जीवनात आहे याचं अंतरंग कारण कोणतं? मिथ्या दर्शनासोबत असणारं ज्ञान म्हणजे मिथ्यात्व कर्माचा उदय. आणि या मिथ्यात्व कर्माच्या उदयासोबत असणारं आमचं क्षायोपक्षमिक अज्ञान. दुसरा शब्द याला ठेवायचा मिथ्या ज्ञानासाठी, क्षायोपक्षमिक अज्ञान. औदैक ज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. औदैक ज्ञानाने आमच्या ज्ञानामध्ये कमीपणा येईल, आम्हाला पूर्ण आकलन होणार नाही, पण जे आकलन होईल ते सत्य होईल. पण आमच्या जीवनात जर क्षायोपक्षमिक असेल अज्ञान, तर मात्र आमच्या ज्ञानामध्ये विपरीतता येणार आहे. आमचं जे जाणणं आहे ते मिथ्या दर्शन पूर्वक, मिथ्या अभिप्राय पूर्वक आणि क्षायोपक्षमिक अज्ञान जनित राहणार आहे. म्हणून आम्हाला हे मिथ्या ज्ञान म्हणत असताना खोटं ज्ञान, विपरीत अभिप्राय आहे जीवनामध्ये, एकांत विनय अज्ञान रूप जे आहे हे आम्हाला नको आहे. अशा या मिथ्या ज्ञानम, विपरीतम ज्ञानम, आणि तोच आमच्या जीवनात अंधकार आहे. गडद अंधकार कोणता असेल जीवनामध्ये, तर आम्ही समीचीन ज्ञान काय आहे हे समजत नाही. समजल्यानंतर तसं मानत नाही, मांडलं नाही आणि आचरणातही उतरवित नाही. तिन्ही गोष्टी. म्हणून समजायचं पण आहे पहिल्यांदा. आमची चूक समजल्यानंतरच आम्ही चूक दुरुस्त करू शकतो. भलाई चूक दुरुस्त करायला वेळ लागेल, पण पहिल्यांदा तर चूक काय आहे हे कळलं पाहिजे. तसं आम्हाला आमच्या मिथ्या धारणा कोणत्या आहे हे पहिल्यांदा आम्हाला समजायला पाहिजे. माझ्या जीवनात जे दुःख आहे हे का आहे, ह्याला कारण काय? माझ्या जीवनात दुःख आहे ते माझ्या विपरीत मान्यतेने दुःख आहे, दुसरं काहीच नाही दुःख. विचार करा दुःख का आहे. आणि जोपर्यंत हे ट्युनिंग आमचं जमत नाही की माझ्या जीवनात दुःख आहे ते माझ्यामुळे आहे, माझ्या चुकीच्या कल्पनांनी आहे, तोपर्यंत सम्यक्त्व नाही. खूप मोठ्या व्याख्येत नाही जाऊ आपण. कोणती परकर्तृत्व परभोक्तृत्व सोडू. पहिल्यांदा तर इथे आम्हाला वर्क करायचंय. कुठे? की माझ्या जीवनामध्ये माझ्यामुळेच मी दुःखी आहे. पहिलं हे सत्य स्वीकारायचं. आणि माझ्या चुकीच्या मान्यतेने मी दुःखी आहे, दुसरं सत्य. चुकीच्या धारणा मी उराशी बाळगून बसली आहे आणि त्यामुळे दुःख आहे. या दोन गोष्टी जीवनातून गेल्या की आमचं मिथ्या ज्ञान संपलं. बस, साधं. म्हणून मिथ्या ज्ञान तमो आवृत्त लोकेक ज्योती रमित गमयोगी. अशी अमित, अमित म्हणजे ज्याला मोजमाप नाहीये, कोणत्याही तऱ्हेचं माप जिथं लागत नाही तो शब्द म्हणजे अमित. म्हणजे अमर्याद, अपरिमित, असीम अशा तऱ्हेचं अमित गमयोगी, जे कुणाला योगींनाच गम्य आहे अशा प्रकारचं जे ज्ञान, ते कसं आहे या मिथ्या ज्ञानाच्या अंधकाराला नष्ट करणार आहे. अशी ही परम ज्योती स्वरूप आहे. आणि हे ज्ञान, या ज्ञानाला मी सदा वंदन करते. बाकीच्या शब्दांचा उद्या पाहू आपण अर्थ. सांगोपांगम, अजेयम वगैरे शब्द
आणि याचाही विस्तृत अर्थ पाहू, पण उद्याच्या याच्यात बघू. आता वेळ झालेली आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.